everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेद. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया दिदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलेलो आहे शरीर उपकरण मी याचा सेकंड पार्ट. आता फर्स्ट पार्टमध्ये आपण त्यांचे जे SSM नुसार जे पॉईंट्स होते ते आपण बघितले. त्यामध्ये आपलं सुश्रुतानुसार अंग प्रत्यंग हे शेवटी झालं होतं. आता त्यासमोर आपल्याला चरकोक्त अंग प्रत्यंग जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमचे सर्व कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये पास होसाल. तर चला वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे. तर आता आपण समोर चरकानुसार प्रत्यंग बघत आहोत. तर त्यामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये त्यांनी बाह्य प्रत्यंगाची संख्या 56 सांगितलेली आणि हे काही प्रत्यंग येतं आणि त्यांची संख्या येतं. आता हे जसंच तसं तुम्हाला MCQच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये जर बघितलं तर जंगपिंडिका बघितलं तर त्याची संख्या 2 आहे. त्याच्यानंतर उरुपिंडिका जर बघितली तर त्याची संख्या 2 आहे. नितंब जर बघितलं तर त्याची संख्या 2 आहे. त्याच्यानंतर नितंब जर बघितलं तर त्याची संख्या पण 2च आहे. वृषण जर बघितलं तर वृषण म्हणजे टेस्टिस त्याची संख्या पण 2च आहे. शेप म्हणजे मूत्रइंद्रिय त्याची संख्या 1च आहे. त्याच्यानंतर उखा म्हणजे ॲक्झिला त्याची संख्या 2 आहे. त्याच्यानंतर वंक्षण म्हणजे ग्रॉइन एरिया ते पण 2च आहे. कुकुंदर हे पण 2च आहे. बस्ती शीर्ष हे 1च आहे. उदर जे की आपल्याला ॲब्डोमेन रिजन आपण 1च म्हणतो. त्याच्यानंतर स्तन ब्रेस्ट हे 2 असतात. कर्णशष्कुली म्हणजे पिन्ना हे 2 असतात. कर्णपुत्रक हे पण 2 ट्रॅगस असतात. त्या भुया आयब्रोज हे 2च असतात. त्याच्यानंतर हस्तपाद तळवे हे किती असतात? 2 हाताचे आणि 2 पायाचे असे म्हणून 4. हे बघा त्यांनी प्राचीन काळामध्ये आचार्य चरकांनी त्यांच्या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर भुजा जर बघितले तर 2 असतात बाहू. त्याच्यानंतर बाहुपिंडिका जर बघितलं तर 2 असतात. अशा पद्धतीनंच समोर तुम्हाला चिबूक जर बघितलं तर ही 1 असते. त्याच्यानंतर ओठ लिप्स जर बघितले तर 2 असतात. श्रुकिनी हे 2 असते. त्याच्यानंतर दंतवेष्टक जर बघितले तर हे पण दंतवेष्टक म्हणजे गम्स जे की 2 असतात वर अप्पर अँड लोअर. त्याच्यानंतर ताळू जर बघितली पॅलेट ही 1 असते. त्याच्यानंतर गलशुंडिका जर बघितली तर म्हणजेच त्याला आपण उयुला म्हणतो ती 1 असते आहे की नाही. घंटी नाही काय तशा पद्धतीनं. उपजीविका जर बघितली तर 2 असतात टॉन्सिल्स. गोजीविका जर बघितली तर 1च असते टंग ज्याच्याद्वारे आपण बडबड करत असतो आहे की नाही, खास करून मुली असतात. अक्षिवर्तम म्हणजेच आयलिड हे 4 प्रकारचे असतात. 2 अप्पर्स अँड 2 लोअर्स. त्याच्यानंतर अक्षिकूट हे 2 असते. त्याच्यानंतर अक्षिकर्णिका हे 2 असतात. त्याच्यानंतर औटुका हे 1 म्हणजे थायरॉइड. औटुका म्हणजे काय थायरॉइड हे 1च असते. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हणजे थायरॉइड ग्लँड्स हे टोटल 1च त्यांनी सांगितलेले आहेत. थायरॉइड ग्लँड किती असते आपल्याला माहिती, परंतु त्यांनी थायरॉइड 1च मानलेले आहे. त्याच्यानंतर हे बघितल्याच नंतर हे अंग प्रत्यंग होते. आता याच्यामधले हे बाह्य प्रत्यंग होते. आता आपल्याला अभ्यंतर जर बघितले तर हे अभ्यंतरमध्ये आपल्याला वेगवेगळे सांगितलेले जसे की नाभी, हृदय, क्लोम, यकृत, प्लीहा, वृक्क, बस्ती, पुरुषदार, आमाशय, पक्वाशय, अधरगुदम, उत्तरगुदमच, शूद्रांतच, स्थूलांतर, वपाहन, चेती अशा पद्धतीने श्लोक आहे. तर ते श्लोक म्हणजेच हे 15 अवयव म्हणजेच यांना कोष्टांग असे म्हणतात. आता हेच कोष्टांगच म्हणजे 15 मिळून त्यांना कोष्टांग असे म्हणतात. आणि असे अजून खूप सारे चरकांनी आपल्याला जे अंग प्रत्यंग आहेत ते या कोष्टांगामध्येच विभागलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे जे अंग प्रत्यंग होते ते तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला हे समजलेलं असेल. इथपर्यंत समजलं का? आता आपण पुढचा बघूया ते म्हणजे मृत संशोधन. समोर जर बघितलं मित्रांनो तर आता SSMने आपल्याला पुढे मृत शरीर संशोधन असा आयुर्वेदिक पार्ट आणि मॉडर्नच्या नुसार दोन्हीनुसार आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यामधलं आपण इथे आयुर्वेदिक पार्ट बघूया आणि जे मॉडर्न पार्ट आहे मृत शरीर संशोधन. आता याच्यासाठी सुश्रुतांनी आपल्याला त्या काळामध्ये कशा प्रकारचे संशोधन व्हायचं मृत शरीराचं ते सांगण्याचा उद्देश केलेला आहे. तर त्यांनी श्लोकाद्वारे सांगितलेले. तर ते श्लोक बघूया आपण. तस्मात् निसंशय ज्ञानम हत्रा वांछता शोधयित्वा मृतं सम्यक दृष्टव्य अंग विनिश्चय. सुश्रुत शारीरस्थानमधून हा श्लोक आलेले. तर त्यांनी सांगितलेले की शल्यचिकित्सकाने ज्यांची समजा आपल्याला शवाद्वारे समजा अंग प्रत्यंगाची जर समजा आपल्याला माहिती मिळवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मृत देहाचे संशोधन करावं लागते आणि त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या अंग प्रत्यंगाचे ज्ञान प्राप्त होते असं या श्लोकातून सांगण्याचा उद्देश आहे. तर आता ते असे म्हणतात की जे आचार्य सुश्रुत जे होते त्यांनी
या आजच्या काळापेक्षा त्या काळातील जी मृत संशोधन होतं ते आजच्या काळापेक्षा प्रचलित होतं. त्यांची पद्धत वेगळी होती आणि त्या काळामध्ये त्यांना आपण मृत शरीर संशोधन असे आचार्य सुश्रुत म्हणायचे. तर आता त्या काळामध्ये कसं व्हायचं, त्यांचे समोर त्यांनी मृत शरीर निवडण्याचे नियम सांगितलेले आहेत. आता ते नियम कोणते तर ते बघूया आपण. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर तस्मात समस्त गात्रम अविशोतहितम दीर्घव्याधी पीडितम अवर्ष शतिकम निसृष्टांतर पुरुष सुश्रुत शरीर स्थानमधून हा श्लोक आलेला आहे. तर यामध्ये त्यांनी सांगितलेले की समस्त गात्रम म्हणजे सर्व अंग प्रत्यंग असलेला शव, अविषोपहत म्हणजे विषप्रयोगामुळे बाधित झालेला नसावा, मृत्यू झालेला नसावा. त्याच्यानंतर अदीर्घ व्याधीपीडित म्हणजे काय की जास्त मृत्यूपूर्वी दीर्घकाल व्याधीपीडित नसावा. त्याच्यानंतर अवर्ष शतिक म्हणजे शवाला 100 वर्षे पूर्ण नसावे. त्याच्यानंतर निसृष्ट आंत्रपुरुष म्हणजे त्याच्या शरीरामधील आतडी आणि मलमूत्र हे काढून टाकलेले असावे. असा शव हे मृत संशोधनासाठी निवडायचा. आणि असे निवडल्याच्या नंतर आता त्यांची पद्धत सांगितलेली की कशा पद्धतीने आपण ते आचार्य सुश्रुत शव करायचे. तर आता हे अशा पद्धतीने असलेलं शव निवडल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, मुंज जे काही गवताचा प्रकार आहे त्याच्यामध्ये ताग, त्याच्यानंतर कुश गवत यांच्या वनस्पतींच्या द्वारे त्यांना काय करायचं, त्या शवाला गुंडाळून टाकायचं आणि त्यांना बांधून बांधल्याच्या नंतर त्यांना वाहत्या नदीमध्ये ठेवायचं. परंतु ते वाहत्या नदीमध्ये ठेवायच्या पूर्वी त्यांना पिंजऱ्यामध्ये छान प्रकारे त्या शवाला ठेवायचं जेणेकरून ते एका जागी स्थिर राहील. आता पिंजऱ्यामध्ये ठेवून त्यांना वाहत्या नदीतून सूर्यप्रकाश पडत नसेल अशा ठिकाणी त्यांना ठेवायचं आणि ज्याच्यामुळे कुजण्याची लवकर राहणार नाही, त्यामुळे ते आपल्याला अंग प्रत्यंग बघण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप त्यांनी सांगितलेली आहे की त्याच्यानंतर ते सडण्याच्या नंतर त्यांना काय करायचं, त्यांना बाहेर काढायचं. वाळा त्याच्यानंतर बांबूची साल या दोघांच्या द्वारे या वनस्पतींच्या सहाय्याने त्यांना काय करायचं, त्यांच्या सालेद्वारे ते शवांचं त्यांची त्वचावरील खरडून काढायची आणि जेणेकरून आपल्याला प्रत्येक बाह्य प्रत्यंग आणि अभ्यंतर प्रत्यंग हे दोन्ही प्रत्यंग आपल्याला सूक्ष्म नजरेने दिसायला पाहिजे आणि असे आपल्याला 7 दिवस निरीक्षण करायचे. आता या अशा पद्धतीने त्यांनी ही पद्धत सांगितलेली होती. तर ते पद्धत पुन्हा एकदा बघूया. तर त्यामध्ये ते पहिले सांगतात की वरील शव हे मुंज झाडाच्या साली प्लस कुश गवत प्लस ताग यांना गुंडाळून करायचं. यांना गुंडाळल्याच्या नंतर त्यांना पिंजऱ्यात ठेवायचं. दुसरी स्टेप. थर्ड स्टेप काय सांगितली की वाहत्या नदीमध्ये त्यांना प्रकाश पडत नसेल अशा ठिकाणी त्यांना ठेवायचं. आणि नंतर चौथी स्टेप त्यांनी सांगितली की चांगले सडल्यानंतर ते काढून टाकायचं. सडण्याच्या नंतर मग त्यांना वाळा बांबूची साल यांच्याद्वारे काय करायचं, त्यांची त्वचा खरडून काढायची. आणि मग ते त्वचा खरडून काढल्याच्या नंतर लास्ट स्टेप शवाची प्रत्यंग पाहावे, सूक्ष्म अंग प्रत्यंग त्यांचे पाहावे आणि असे निरीक्षण तुम्हाला 7 दिवसापर्यंत करायचे. आणि असे 7 दिवसापर्यंत निरीक्षण केल्यामुळे आपल्याला सर्व अंग प्रत्यंगाची माहिती मिळते. अशा पद्धतीने सुश्रुतांनी आपल्यासमोर ते मृत संशोधनाची पद्धत सांगितलेली. आता याच्यामध्ये काही शंका येतात, जसे की आता त्यांनी मुंज झाडाच्या सालीच का घातले, कारण की ते त्या काळामध्ये ते कीटक जीवाणू यांच्या पासून ते संरक्षण करायचे. त्याच्यानंतर त्यांना पिंजऱ्यामध्ये का ठेवायचे, कारण की ते एका ठिकाणी स्थिर राहायचं. त्याच्यानंतर वाहत्या नदीत का ठेवायचे, कारण की ते वाहत्या नदीमध्ये त्यांनी कुजण्याची शक्यता कमी असते. त्याच्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये का नाही ठेवायचं, कारण की ते सूर्यप्रकाशामध्ये जास्त लवकर कुजते किंवा सडण्याची प्रक्रिया जास्त असते, म्हणून त्यांना सूर्यप्रकाशामध्ये ठेवत नाही. आणि त्याच्यानंतर मग ते मऊ होतात आणि मऊ झाल्याच्या नंतर मग त्यांना वाळा आणि बांबूची सालानं ते खरडून काढतात. अशा पद्धतीने ते त्या काळामध्ये शव विच्छेदन करायचे. आता त्यांनी शवविच्छेदनाचे आपल्याला प्रयोजन काय आहे, तर म्हणजे त्यांचं मृत संशोधनाचे प्रयोजन काय आहे, म्हणजे त्यापासून आपल्याला काय लाभ भेटेल, तर त्यांना सांगितलेले की शरीरचैव शास्त्रेश्च दृष्टार्थ स्यात विशारद दृष्ट श्रुताभ्या संदेहम वाहपोचारित सुश्रुत शारीरस्थानमधून हा श्लोक आलेले. तर ते सांगतात की अशा पद्धतीने जे विच्छेदनाद्वारे शवांचे जे ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि शास्त्राद्वारे मिळवलेले ज्ञान यांचा संयोग मिळून तुम्हाला संगोपन करून त्यांचं काय करायचं, तुमची जर याबद्दल काही शंका असतील तर ते ज्ञानी वैद्यांना विचारून ती शंका दूर करून
नंतर ते शल्यचिकित्सेमध्ये उपयोग करायचं. अशा पद्धतीनं यांनी ते प्रयोजन सांगण्याचा उद्देश केलेले. आणि तसेच प्रयोजन मग नंतर आपल्याला काय होणार की शवविच्छेदनात्मक प्रत्यक्ष ज्ञानामुळे आपल्याला शरीरामधील विविध रचना, विविध शैली, विविध अंगप्रत्यंग यांचे सूक्ष्म दर्शन होतील आणि त्यांची आपल्याला माहिती मिळेल, जेणेकरून आपण सर्जरी किंवा शल्यचिकित्सेमध्ये उपयोग होतो. आणि यांचा उपयोग आपल्याला एखादी व्याधी, जर समजा एखादा ऑर्गन डॅमेज असेल तर ते पण ओळखण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीने हे मूर्त संशोधन तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेले. तर आय होप की तुम्हाला हे सर्व मूर्त संशोधन समजलेलं असेल. एकदम सोपं आहे बघा, हे स्टेप वाईज जसं सांगितलेलं तसंच लिहायचं. आता याची जी नोट्स आहे मी तुम्हाला तसंच ॲज इट इज प्रोव्हाइड करेल. त्याच्यानंतर त्याची काही काळजी करू नका. आता समोर आपण जर बघितलं मित्रांनो, तर आपण याआधी जे मृत संशोधन होतं ते आयुर्वेदिक पार्टनुसार बघितलं. आता आपल्याला NCSMने पॉईंट दिलेले की आयुर्वेदिक आणि मॉडर्ननुसार तुम्हाला मृत संशोधन आलं पाहिजे. आता हा LOQचा पोर्शन असल्यामुळे हे आपण आयुर्वेदिक पण बघितलं. आता मॉडर्नच्या नुसार बघूया. तर त्याला आपण मॉडर्नमध्ये प्रिझर्वेशन मेथड्स ऑफ कॅडवर असे म्हणतो. आता त्यालाच इम्बाल्मिंग प्रोसेस असे म्हणतात. इम्बाल्मिंग म्हणजे मृत देहाचे संशोधन, म्हणजे त्यांचे आपण कशा पद्धतीने त्यांचे प्रिझर्वेशन करतो, त्याला इम्बाल्मिंग प्रोसेस असे म्हणतात. आता तेच आपण मॉडर्ननुसार बघायचं. तर ते म्हणतात इट इज अ प्रोसेस ऑफ प्रिझर्विंग अ ह्युमन बॉडी विथ अ पर्पज ऑफ पोस्टपोनिंग डिकम्पोजिशन फॉर ॲज लॉंग ॲज पॉसिबल्स. इट इज अ प्रोसेस, अशी एक प्रोसेस आहे जी की ह्युमन बॉडीला आपण डिकम्पोजिशन हे थोडं लेट करू शकतो. त्या प्रोसेसला आपण एम्बाल्मिंग असे म्हणतात. आता एम्बाल्मिंग प्रोसेस करण्यासाठी आपल्याला एम्बाल्मिंग फ्लुइड लागेल. तर त्यासाठीच एम्बाल्मिंग फ्लुइड आपल्यासमोर त्यांनी सांगितलेले. आता एम्बाल्मिंग फ्लुइड हे बॉडीला डिकम्पोजिशन हे लेट प्रोसेस करण्यासाठी हे एम्बाल्मिंग फ्लुइड आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यूज होते. तर तेच बघूया आपण एम्बाल्मिंग फ्लुइड. तर त्यांनी असं सांगितले की एम्बाल्मिंग फ्लुइड किंवा त्याला प्रिझर्वेटिव्ह फ्लुइड असे म्हणतात. आता इट इज अ केमिकल्स दॅट आर व्हेरायटी ऑफ सॅनिटायझिंग, डिसइन्फेक्टंट, अँटीफंगल एजंट्स, ॲडिटिव्ज. दिस मिक्सचर ऑफ दिस नोन ॲज एम्बाल्मिंग फ्लुइड. म्हणजे एम्बाल्मिंग फ्लुइड्स असे केमिकल्स आहेत जे की व्हेरायटीज त्याच्यामध्ये आपण सॅनिटायझिंग प्रॉपर्टी, त्यामध्ये आपण सॅनिटायझिंग प्रॉपर्टी, डिसइन्फेक्टंट प्रॉपर्टी, अँटीफंगल एजंट्स आपल्या दैनंदिन युजामध्ये यूज करतो. आता तसं बघितलं तर त्यांचे एक्झाम्पल कोणते आहेत सर? तर ते एक्झाम्पल आता तुमच्यासमोर मी सांगणार आहे. तर ते बघूया. तर ते बघा, त्याच्यामधलं पहिलं आहे कार्बोलिक ॲसिड. त्यामधलं पहिलं आहे कार्बोलिक ॲसिड किंवा त्यालाच फिनॉल म्हणतात. आता याचा 1 लिटर म्हणून आपण यूज करतो आणि ते इट इज यूज फॉर किल्स जर्म्स करण्यासाठी. तर त्यांचं कार्बोलिक ॲसिड जर यूज आपण बघितलं तर ते जर्म्सला मारण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. त्याच्यानंतर फॉर्मल्डिहाइड जे की आपल्याला शवविच्छेदनासाठी म्हणजेच प्रिझर्वेशन मेथड ऑफ कॅडेवरमध्ये हमखास ह्युमन ॲनाटॉमीमध्ये उपयोग होतो. तर त्याचा आपण 4 लिटर ही एक अंदाज घेतलेले त्यांनी. तर त्याचा यूज जर बघितलं तर इट हार्डन्स प्रोटीन्स आणि प्रिव्हेंट डिकम्पोजिशन असं त्यांनी सांगितले की डिकम्पोजिशन ते लवकर होऊ देत नाही, म्हणजे फॉर्मल्डिहाइड. त्याच्यानंतर ग्लायसेरिन जर बघितलं तर त्याचं क्वांटिटी जर बघितली तर 500 ml सांगितलेली आणि इट इज यूज फॉर डिहायड्रेटिंग फिक्सेटिव्ह म्हणून त्याचा यूज होते. त्याच्यानंतर स्पिरिट किंवा इथेनॉल हे आपण ऑपरेशन थिएटरमध्ये जे की डिसइन्फेक्टंट म्हणून यूज होते त्याचा उपयोग करतो. तर त्याची क्वांटिटी 3 लिटर दिलेली आहे. आता ही एक क्वांटिटी दरम्यान आहे, अशी एवढीच क्वांटिटी घ्यायची असं त्यांनी सांगितलेलं नाही. वॉटर जर बघितलं तर ते 3 लिटर आपण क्वांटिटी जर घेतली तर त्याचा यूज जर बघितला तर व्हेकल किंवा इट इज अ मीडियम म्हणून वॉटरचा आपण उपयोग करतो. त्याच्यानंतर थायमोल, त्याचा 100 ग्राम्स क्वांटिटी घ्यायची आणि ते अँटीफंगल एजंट म्हणून यूज होते. थायमोल आपण जर बघितलं तर अँटीफंगल यूज होते. आणि त्याच पद्धतीनं बोरिक ॲसिड पावडर हे जी की शेतकरीच्या विद्यार्थ्यांना माहीत असेल, जे की शेती करतात त्यांना माहीत आहे, कारण की ते अँटीसेप्टिक इन्सेक्टिसाइड म्हणून यूज होते बोरिक ॲसिड. त्याच्यानंतर आपल्याला आता त्यांचे एक्झाम्पल बघितल्याच्यानंतर त्यासमोर आपण जर बघितलं तर एम्बाल्मिंग प्रोसेस त्यांनी सांगितलं. तर त्यानंतर आपल्याला आता एम्बाल्मिंग प्रोसेस कशा पद्धतीने करतो आपण ते बघायचे. तर त्यामध्ये त्यांनी 4 प्रोसेस सांगितलेले आहेत, जसे की आर्टेरियल एम्बाल्मिंग, कॅव्हिटी एम्बाल्मिंग, त्याच्यानंतर सरफेस एम्बाल्मिंग आणि हायपोडर्मिक एम्बाल्मिंग. अशा पद्धतीने त्यांनी 4 एम्बाल्मिंग सांगितलेले आहेत. तर त्यामधले पहिले आहे ते म्हणजे आर्टेरियल एम्बाल्मिंग. आता आर्टेरियल एम्बाल्मिंग जर बघितली तर त्यामध्ये आपल्याला ह्युमन ॲनाटॉमीमध्ये त्यांनी छान प्रकारे वर्णन केलेले. तर ते बघूया आपण. तर
इट इज अ डन बाय ग्रॅव्हिटेशन मेथड आणि इट इज अ सेफ अँड सिम्पलेस्ट मेथड. ते कशा पद्धतीने केलं जातं, ग्रॅव्हिटेशन मेथडने यूज केलं जातं. आता यामध्ये ते काय करतात बघा समोर, इट इन्व्हॉल्व्स इंजेक्शन ऑफ एम्बाल्मिंग केमिकल्स. ते इंजेक्शन ऑफ एम्बाल्मिंग जे केमिकल्स असतात त्यांचा उपयोग करतात इन टू ब्लड वेसल्सद्वारे युजिंग एम्बाल्मिंग मशीन्स वाया बोथ कॅरोटिड अँड फिमोरल ट्रायंगल्स ऑफ द बॉडी. आता ते ब्लड व्हेसल्सद्वारे ते काय करतात, एम्बाल्मिंग मशीनद्वारे ते कॅरोटिड आर्टरी आणि फिमोरल आर्टरी ऑफ द बॉडी ते डिटेक्ट करून ते इंजेक्शन त्यांच्यामध्ये इंड्यूस करतात. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर 12 ते 13 लिटर ऑफ यूज होते त्याच्यामध्ये. आणि आता त्यांच्यानंतर नेक्स्ट स्टेप त्यांनी सांगितलेली की फिमोरल और कॅरोटिड आर्टरी आयडेंटिफाईड अ ट्रोकार लॉंग पॉइंटेड मेटल ट्यूब इन्सर्टेड अँड एम्बाल्मिक फ्लुइड इज इन्फ्युज्ड. आता फिमोरल किंवा कॅरोटिड आर्टरी जर समजा त्यांनी डिटेक्ट केली, त्यांनी जर पाहिलं तर नंतर ते ट्रोकार म्हणजे काय की लॉंग पॉइंटेड मेटल ट्यूब असती ते मग ते थ्रू इन्सर्ट करतात ब्लड वेसल थ्रू आणि एम्बाल्मिक फ्लुइड इज इन्फ्युज्ड केलं जातो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी नेक्स्ट स्टेप सांगितलेली की ब्लड इज ड्रेन फ्रॉम द राईट जुगुलर वेन अँड एम्बाल्मर मसाजेस. तर ब्लड नंतर मग ते ड्रेन केला जातो कशा थ्रू, राईट जुगुलर वेन पासून ते ड्रेन केलं जातात आणि एम्बाल्मिंग मसाजद्वारे ते कार्यरत करतात. त्याच्यानंतर समोरची स्टेप त्यांनी सांगितलेली की इन केस ऑफ पुअर सर्क्युलेशन, जर समजा पुअर सर्क्युलेशन असेल तर दुसरं लॉंग पॉइंटेड इंजेक्शन पॉईंट्स आर यूज्ड. मग जर समजा पुअर सर्क्युलेशन जर असेल तर मग ते दुसरे अदर साईड यूज करून इंजेक्टेड पॉईंट्स ते इंड्यूस करतात. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेले की कॉटन पॅड्स इन्सर्टेड इन नोज, इयर, माउथ अँड ॲनस टू अवॉइड लिकेज. आता कॉटन पॅड्स जे असतात ते कान, घसा, ॲनस, त्याच्यानंतर इयर, माउथ यामध्ये ते कॉटन पॅड्स टाकतात जेणेकरून त्यामध्ये लिकेज होणार नाही. त्याच्यानंतर विथ द हेल्प ऑफ सिरिंज एम्बाल्मिंग फ्लुइड इंजेक्टेड इन द ॲबडोमेन, थोरॅक्स, लिम्स, मस्क्युलर पार्ट्स ऑल ओव्हर द बॉडी. मग नंतर ते सिरिंजद्वारे मग ते ॲबडोमेनमध्ये, थोरॅक्समध्ये, लिम्समध्ये, मस्क्युलर पार्ट्स ऑल ओव्हर द बॉडीमध्ये ते इंजेक्ट करतात एम्बाल्मिक फ्लुइड. तर अशा पद्धतीने त्यांनी इथं सांगितलेले. आता त्याच्यासमोर काय होते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. त्याच्यानंतर आपल्याला समोर जेव्हा आपण ते सिरिंजनं इन्फ्युज्ड केलेलं असते तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला आफ्टर 2 hours नंतर आपण त्याला आपण जे ती डेड बॉडी आहे किंवा ती जी डिसीज बॉडी आहे त्याला आपण काय करतो, त्याला एम्बाल्मिंग टँकमध्ये टाकतो आणि त्या टँकमध्ये 10% फॉर्मलिन असते आणि जेणेकरून एम्बाल्मिंगची प्रोसेस कंप्लीट होते. आणि आफ्टर 10 days नंतर मग आपण टीचिंग किंवा लर्निंगमध्ये डिसेक्शनमध्ये आपण त्याचं डेड बॉडीचा उपयोग करतो. अशा पद्धतीने ती आर्टेरियल एम्बाल्मिंग प्रोसेस होती. आता त्याच्यानंतर आपण जर बघितली तर नेक्स्ट आहे ते म्हणजे कॅव्हिटी एम्बाल्मिंग. आता कॅव्हिटी एम्बाल्मिंग म्हणजे बघितलं तर रिमूव्हल ऑफ इंटरनल फ्लुइड्स इनसाइड बॉडी कॅव्हिटीज वाया यूज ऑफ ॲस्पिरेटर और ट्रोकार किंवा ॲस्पिरेटरनं आपण इंटरनल बॉडी फ्लुइड्स काढले जातात आणि त्यालाच आपण कॅव्हिटी एम्बाल्मिंग असे म्हणतात. तर अशा पद्धतीने ती कॅव्हिटी एम्बाल्मिंग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर हायपोडर्मिक एम्बाल्मिंग. हायपो मीन्स बिलो आणि डर्मिक म्हणजे स्किन. तर इंजेक्शन ऑफ द एम्बाल्मिंग केमिकल्स अंडर द स्किन ॲज निडेड. तर इंजेक्शन जे आहेत एम्बाल्मिंगचे ते आपण अंडर द स्किन टाकतो जसे आपल्याला यूज होतील तसे ॲज निडेड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे सरफेस एम्बाल्मिंग. आता सरफेस एम्बाल्मिंग म्हणजे काय सर, तर सरफेस एम्बाल्मिंग जर बघितलं मित्रांनो तर इट रेफर्स टू ॲप्लिकेशन ऑफ एम्बाल्मिंग फ्लुइड टू स्किन ऑफ अ डिसीज्ड बॉडी टू प्रिझर्व द डॅमेज सफर्ड ड्युरिंग ऑटोप्सी. सरफेस एम्बाल्मिंग जर बघितली मित्रांनो तर ते आपल्याला जी डिसीज बॉडी आहे त्याच्यामध्ये आपण ते स्किनमध्ये आपण एम्बाल्मिंग फ्लुइड टाकतो आणि जेणेकरून आपल्याला त्यामधले एखादा ऑर्गन जर समजा ऑटोप्सीमध्ये प्रिझर्व करायचं असेल तर ते आपल्याला उपयोग होतो. अशा पद्धतीने ही सरफेस एम्बाल्मिंग होती. आणि अशा पद्धतीने हे तुमचे 4 प्रकारचे एम्बाल्मिंग मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आय होप की तुम्हाला हे समजलेलं असेल. समजलं की नाही. आता समोर जर बघितलं तर पर्पोज ऑफ एम्बाल्मिंग येते. आता पर्पोज ऑफ एम्बाल्मिंग जर बघितलं मित्रांनो तर त्यांचा काय पर्पोज असेल तर त्यांचं इट इज अ यूज फॉर ॲनाटॉमिकल रिसर्च. इट इज अ यूज फॉर ॲनाटॉमिकल रिसर्च अँड स्टडी. ॲनाटॉमिकल स्टडी करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी आपण एम्बाल्मिंगचा उपयोग करतो. त्याच्यानंतर मेन मुद्दा आता येते कॅडेवर इज एम्बाल्म फॉर डिसेक्शन बाय द मेडिकल स्टुडंट. तर कॅडेवर करण्यासाठी इथं मेन प्रॅक्टिकल असते आणि या प्रॅक्टिकलमध्ये देवाच्या कृपेनं खूप जोड्या जुळतात आणि खास मुलं आपल्या खास व्यक्तीसोबत
प्रॅक्टिकल डिसेक्शन करत राहते. तर अशा पद्धतीने त्यांनी एम्बाल्मिंगचं पर्पज सांगितलेलं. त्याच्यानंतर गुड लॉंग टर्म स्ट्रक्चरल प्रिझर्वेशन ऑफ ऑर्गन्स अँड टिश्यूज. आपल्याला जर समजा लॉंग टर्म एखादा टिश्यू किंवा एखादा ऑर्गन जर प्रिझर्व करायचं असेल तर एम्बाल्मिंगचं प्रोसेस होतं. त्याच्यानंतर एखाद्या कंट्रीमधून एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये जर समजा आपल्याला त्या डेड बॉडीला न्यायचं असेल तर म्हणून एम्बाल्मिंगचा उपयोग होतो. त्याच्यानंतर त्याला फंगी किंवा बॅक्टेरिया किंवा मॅगोट्स लागू नये म्हणून त्याचा उपयोग होतो. किंवा एखाद्या पब्लिक पॉईंट ऑफ व्ह्यू जर डेड बॉडी आपल्याला जास्त वेळपर्यंत बघायचे असेल तर म्हणून त्या एम्बाल्मिंगचा प्रोसेस होतो. अशा पद्धतीनं एम्बाल्मिंगची जी सर्व प्रोसेस होती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे चॅप्टर इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, म्हणून याचे पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये जे उरलेलं पार्ट आहे ते आपण पार्ट 3 मध्ये बघूया. तर हे एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर मला असे वाटते की यामध्ये जर समजा तुम्हाला काही अडचण असेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि शेवटपर्यंत बघा, आणि जेणेकरून तुमच्या सगळे कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि तुम्ही एक्झाममध्ये पास होसाल. आणि अशा पद्धतीनं आता जे राहिलेलं पार्ट आहे ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत यामध्ये काही अडचण असल्यास कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि तुमच्या फर्स्ट इयरच्या मित्रमैत्रिणींना असं कळवा की ही चॅनल चांगलं आहे. आणि जर समजा नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.